नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की कला ही झोपी गेलेली असते आणि तेव्हा सरोजी तिच्या जवळ जाते आणि बोलते, घरामध्ये जी काही बिकट अवस्था निर्माण झालेली आहे त्याला कुठेतरी मी जबाबदार आहे. जर आपण आणि पाहतो की आपण दोघीजणी एकमेकींची साथ दिली असती तर आज जी परिस्थिती आहे ती उद्भवली नसती. त्यानंतर आपण पाहतो सोहम आणि काजल हे रात्रीच्या वेळी हॉलमध्ये झोपी गेलेले असतात आणि सकाळी सर्वजण येतात तेव्हा त्या दोघांना एकमेकांच्या मिठीमध्ये रंगेहात पकडतात. आणि त्याच वेळेस आपण पाहतो सोहम आणि काजल दोघेही अतिशय घाबरतात. आता काजलची आई ही काजलला खूपच ओरडते आणि काजल व सोहम तुम्ही इथे काय करत होतात असे ती विचारत असते. आणि एवढे बोलून ती काजलच्या समोर जाते व काजलच्या कानाखाली मारते. तरी काजल काहीच बोलू शकत नाही. आणि तेव्हा रोहिणी मात्र मनोमन खूपच आनंदी झालेली असते व बोलते की आता सोहम आणि काजलच्या मध्ये अनामिका असल्यामुळे दोघांमध्ये वाद होणार की मग अवंतिका आणि सोहमच्या मध्ये काजल आल्यामुळे आता पाहायला खूपच मजा येणार आहे असं ती बोलत असते. तर आपण पाहतो की अद्वैत मात्र अतिशय चिंतेमध्ये पडलेला असतो आणि आता तो स्वतःशीच बोलत असतो की आता मी खरेला काय तोंड दाखवू, तिला काय सांगू की. आणि पुढे येणाऱ्या भागामध्ये सोहम व काजलच्या प्रेमाबद्दल सर्व सत्य उघड होणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.